काल तर माझा पूर्ण दिवस कटिंग करण्यातच गेला. आधी म्हणलं की 2-3 ब्लाऊजची कटिंग वगैरे करून ठेवलं की शिवायला सोपं जाईल, त्यामुळे कटिंग करायला घेतलं. आणि कटिंग करताना बघितलं तर काय, मी जे 2 पीस आणले होते ना, यातलं ना एका पीसाचं कापड खूप सारं शिल्लक राहिले. तर म्हणलं चला याचं पण आपण दुसरं काहीतरी बनवूयात. तर हे कटिंग करून झाल्यानंतर मग मामींच्या ब्लाऊजची कटिंग करायला घेतली आणि ती कटिंग करून झाली. म्हणलं चला आता कटिंग झालीच तर शिवायला बसावं. शिवायला बसायला घेतलंच होतं की तोपर्यंत तर दुसरंच काम लागलं. आम्ही हे आणल्या होत्या शेवया बनवून, बाकीचं तर बनवून झालं पण शेवया राहिल्या त्यामुळे बनवून घेतल्या. बाहेर तर इतकं ऊन पडतं ना की बाहेर नजरच घेऊ वाटत नाही. एकदम कडक उन्हाळा चालू आहे. इकडून आमचा उन्हाळा चालू आहे आणि इकडून पावसाळा चालू झालेला आहे. काय वातावरण चालू आहे तेच कळत नाही. तर आज होता सोमवारचा दिवस, तर त्यांना मी माझ्यासाठी हे 2 प्रोडक्ट आणायला सांगितले होते. शेवया करून घेतला तर ते रिकामं तर करावं लागणार होतं, त्यामुळे मग आम्ही डब्याने भरून घेतलं. आणि यात चाललं आहे नणंदबाईंसाठी नेण्यासाठी पॅकिंग. तर बाजार दिवस खायला तर आणणारच, मग आम्ही हे खायला आणलं होतं. आणि भाजीपाला नीटनेटकं करण्याचं काम इकडं मामींनी हातात घेतलं होतं. मी सध्या कोथिंबीर भरून ठेवण्यासाठी हा डबा वापरतो. मी स्टोरेज मागवलं, आता बघू कसं येतं आणि कसं नाही. आता शेवया करून आणल्या तर करून खाणार नाही असं होणारच नाही, त्यामुळे आम्ही संध्याकाळी शेवयाचा भात केला होता. तर कोणाकोणाला शेवयाचा भात खायला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.